आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या जनसेवा दिनापासून प्रेरणा घेत युवा स्वाभिमान पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपले वाढदिवस जनसेवेत समर्पित करण्याचा आदर्श उपक्रम हाती घेतला आहे। त्याचाच एक भाग म्हणून नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सदस्य रजनी डोंगरे यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला। वाढदिवसानिमित्त कोणताही गाजावाजा, बॅनरबाजी किंवा दिखाऊ कार्यक्रम न करता त्यांनी वडोरा येथील स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबवून समाजाप्रती आपली संवेदनशीलता दाखवून दिली। याशिवाय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी मिलचाळ परिसरातील पंचशील मंडळ अभ्यासिकेला विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार पुस्तके खरेदी करता यावेत यासाठी 10,000 रुपयांची रोख मदत करण्यात आली। आपलं अभ्यासिका मंडळ आहे, यांना आज खऱ्या अर्थानं या आपल्या मुलींच्या उपस्थितीमध्ये, उद्याच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज एक 10,000 रुपयाचा चेक या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे स्पर्धा पुस्तके देण्यासाठी। तसेच गजानन नगर येथील ज्येष्ठ नागरिक वाचनालयातही 10,000 रुपयांची आर्थिक मदत करून ज्ञानवृद्धी आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला। समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्यात आलेल्या या वाढदिवसामुळे शहरात रजनी डोंगरे यांच्या कार्याचे विशेष कौतुक होत असून नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे। या प्रसंगी बडनेरा शहराच्या विकासाची धुरा सांभाळणारे नगरसेवक अजय जयस्वाल, मिनी महापौर किशोर जाधव, प्राध्यापक अमोल मिल्खे, सिद्धार्थ बनसोड, कैलास बेलेकर, संध्याताई, शिरीष बनसोड, परिसरातील नागरिक व विद्यार्थी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। बडनेरावरनं BC न्यूज करिता मच्छिंद्र भटकर। आपण पाहत आहात BC न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांचे लाडके आमदार रविभाऊ राणा यांच्या वाढदिवसापासून म्हणजे 28 एप्रिलपासून जे आम्ही इथे स्वच्छता अभियान राबवलं होतं सगळ्यांनी मिळून त्यांच्या वाढदिवसानिमित्त, तीच प्रेरणा घेऊन आम्ही आज पण या आपली ही जी स्मशानभूमी आहे वरुड्याची याचं जे काम करत आहे आणि अजूभाऊंच्या वाढदिवसाला सुद्धा इथे जी सुरुवात झाली होती साफसफाईची ती निरंतर आता इथे चालू आहे। स्मशानभूमीचा कायापालट करायचं, इथं सौंदर्यीकरण करायचं, वृक्षारोपण करायचं आहे। ही अतिशय दुर्लक्षित झालेली स्मशानभूमी होती, पण हेच रविभाऊच्या माध्यमातून त्यांची प्रेरणा घेऊन जे कामाचा वसा एक मिळालेला आहे, अजूभाऊ आणि आमचे तिन्ही आम्ही नगरसेवक त्यांच्यासोबत हे काम निरंतर चालू आहे। आज माझ्या वाढदिवसानिमित्त सुद्धा काही गाजावाजा आम्ही खूप जास्त न करता, कोणती केक कटिंग वगैरे काही न करता आज इथे छोटे छोटे उपक्रम राबवून ही जी स्वच्छता अभियानाची सुरुवात केलेली आहे आणि या स्मशानभूमीला जो डेव्हलप करायचा एक निर्धार केलेला आहे तो म्हणजे निरंतर सुरू आहे की पूर्ण होईपर्यंत आम्ही ते काम करत राहणार, की जेणेकरून बडनेरावासियांना काहीतरी इथे नवीन काहीतरी होत आहे, नवीन काहीतरी कामाची सुरुवात झालेली आहे असा एक आदर्श लोकांपुढे असणार आहे। बस याच गोष्टीची एक प्रेरणा घेऊन आम्ही हे काम चालू केलेलं आहे आणि हे काम करत राहू। बस एवढंच मी आजच्या दिवशी बोलू इच्छिते। निवडून आलेले नगरसेविका रजनीताई डोंगरे यांचा वाढदिवस आहे। या निमित्तानं जे माननीय आमदार रविभाऊ राणा यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही जे प्रण घेतला होता निवडून आलेले युवा स्वाभिमानचे 4ही नगरसेवकांनी की आम्ही जे कामाची सुरुवात करणार आहे, लोकांनी आम्हाला एवढा प्रेम देऊन निवडून आणलेला आहे, आम्ही या कामाची सुरुवात एवढंच हिंदू स्मशानभूमीपासून केलेली आहे। हे आपण अतिशय दुर्लक्षित स्मशानभूमी आता चांगल्या डेव्हलपमध्ये चाललेली आहे। हळूहळू आम्ही इथे सगळंच काम करणार आहे, वृक्षारोपण करणार आहे। आज रजनीताईच्या माध्यमातून इथे एक बोरचाही काम होणार आहे। असे वेगवेगळे उपक्रम आम्ही इथे करणार आहे आणि योगायोग असा आहे की आमची जी प्रेरणा आहे आमच्या आमदार साहेबापासून भेटलेली की सामाजिक कार्य वाढदिवस जरी असला तरी जास्त गाजाबाजा न करता सामाजिक कार्य इथे झालं पाहिजे। म्हणूनच आता रविभाऊचा माझा वाढदिवस 27 तारखेला, रविभाऊचा वाढदिवस 28 तारखेला, रजनीताईचा वाढदिवस 29 तारखेला। 27, 28, 29 तारीख आणि प्रेरणा म्हणजे हिंदू स्मशानभूमीचा कायापालट करणे। आज रजनीताईचा आज वाढदिवस आहे, पण हा वाढदिवस एकदम वेगळ्या पद्धतीने होऊन राहिला आहे। आता माझा अजूभाऊचा वाढदिवस झाला होता, तो एकदम शांत आणि एकदम चांगल्या पद्धतीने आला। विशेष म्हणजे तुम्ही जी जबाबदारी आमच्या 4ही नगरसेवकावर दिली ते आम्ही पहिल्या दिवसापासून
जिथं जिथं आम्हाला फोन येतो आहे, आम्हाला कोणतेही काम सांगतात आहे, तर आम्ही 100% तिथं पोचू राहिलो आणि पूर्ण त्यांचे काम करायचा प्रयत्न करू राहिलो. रजनीताई, आज अजिभाऊंनी जो प्रण घेतला होता शमशानभूमीचा रविभाऊ राणाच्या वेळेस, तेव्हापासून त्यांनी एक सगळे स्वाभिमानचे जेवढे बी कार्यकर्त्याचा वाढदिवस आहे, तर त्यांचं एकच म्हणणं आहे की आपण हा असा एक संदेश दिलेला आहे रजनीताईंनी बी आणि भाऊनी बी. आज हे मशान तुम्ही एक महिना आधी जर इकडं बघितलं तर मशानात अगर 100 बी लोक येत होते तरी भीती वाटत होती. आज अशी आहे की इथं लहान मुलं संध्याकाळी फिरायला येतात, म्हणजे इतकी त्यांनी सुंदर केलेली आहे. आणखीन त्यांनी आम्ही चारसेवकाची ही आम्ही जबाबदारी आहे का हे इतकं सुंदर बनवू आम्ही रविभाऊ राणाच्या प्रेरणेने का बा सगळ्या ठिकाणी अमरधाम जे एकदम झालेलं आहे, तर बडनेरात बी एक असं होईल की बडनेरात अगर काही बघायचं असेल तर बा जिथं शेवट आहे तिथं बी एकदम चांगलं आहे झालेलं आहे. याबद्दल मी रविभाऊ राणा, अजिभाऊ जयस्वाल, रजनीताई आणि मेघवानीजी तरी आम्ही चारही नगरसेवक पूर्ण प्रयत्न करू का आज इथचं एकदम सुंदरीकरण करू आणि एक चांगलं येताना इथं जे दुःखात लोक असतात त्यांच्या मनाला एक आधार द्यायला एक चांगली हे करण्यासाठी हा आम्ही प्रयत्न करू, हे आम्ही प्रतिबद्ध आहे.